इकडे इकडे जरा सगळ्यांना लक्ष द्या इकडं. नंबर घेऊन ठेवा नंबर घेऊन ठेव असलेला बरा ह्याला धामीन म्हणतात. ह्याला धामण म्हणतात, धामण. त्याचं आता मिलन पिरियड चालू आहे एवढं नव्हतं दादी. आणि त्यामुळं की आता हे वातावरण तयार झालंय त्यामुळं पण. आणि आता मार्च महिन्यामध्ये याचा मिलन पिरियड आपल्या जुळी धामणं भरपूर आता बघायला मिळणार ह्या दिवसामध्ये. तर शक्यतो अशी धामणं आपल्या घराच्या जवळपास असणार, जास्त शेतामध्ये नाही, घराच्या जवळपास असणार. तर कुणीही वाटल्यास पकडायला लागून ते धामण. पण कुठल्याही व्यक्तीला किंवा लहान मुलाला अजिबात चावणार नाही किंवा धोका याच्यापासून काहीही नाही. आणि समजा त्यातून आपल्या घराजवळ असेल, बरोबर आहे अगदी बरोबर. आणि तुमच्या घराजवळ असून चुकून पळताना एखाद्या मुलग्यात जरी पाय पडला चुकून आणि जरी चावलं तरी ह्याला काही विष नाही, या धामणाला विष नाही. फक्त रक्त वगैरे येईल, त्यानं काही म्हणजे बेशुद्ध पडणार नाही किंवा विष चढणार नाही. ह्याला 1% पण विष नाही याच्यामध्ये. फक्त सापाची भीती ही मनात नको. त्यामुळं अटॅक येण्याची शक्यता आहे जास्त प्रमाणात, कारण भिवून लोक मरतात. साप चावून कमी मरतात, पण साप चावल्यानंतर भिवून जास्त मरतात. त्यामुळं हे आपण माळवाडीमध्ये निलेश रायकर यांनी इथं फोन करून ते आपल्या पाठीमागं धामण हा पकडलेला आहे. त्याला आता मी तर जवळच सोडणार शेतामध्ये, कारण सगळ्यात महत्त्वाचा शेतकऱ्याचा मित्र आहे. आणि एक धामण एका आयुष्यामध्ये म्हणजे लहानपणापासून म्हणजे याचा जन्म झाल्यापासून जोपर्यंत हा धामण म्हणजे कुणीही न मारता मध्ये मरत नाही तोपर्यंत एका आयुष्यामध्ये 1 लाख हुंदीर खातं. मग शेतकऱ्याची किती मदत करते हे पाहू शकता तुम्ही. एक साप एका आयुष्यामध्ये 1 लाख हुंदीर आपल्या शेतातील खाते. तर हे अशी साप आपण वाचवून आपला निसर्ग आणि आपली शेती वाचूया. त्याला तर मी एक निर्देशक नंबर आहे. ठीक आहे.